रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। थंडीच्या दिवसामध्ये मस्त एकदम भाजी फ्रेश मिळते आणि आज मी मेथीपासून खूप छान वेगळी अशी भाजी तयार केलेली आहे। तीच मेथीची भाजी करून कंटाळा आला असेल तर आज आपण बेसन घालून मेथीची भाजी नक्कीच करून बघा। खूप मस्त आणि खूप टेस्टी लागते। भाकरी चपाती बरोबर भाताबरोबर सुद्धा खूप भन्नाट लागते। तोंडाची चव वाढवणारी आज आपण मस्त एकदम चटपटीत अशी भाजी तयार करणार आहोत। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन आपल्याला पाण्यामध्ये छान असं घोळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी आपल्याला घालून याच्या गुठल्या अशा मोडून घ्यायच्या आहेत। सरसरीत आपल्याला बेसन इथे तयार करायचे, गुठल्या अजिबात ठेवायचे नाही त्याच्यामध्ये। पिठलं करताना जसं पीठ आपण पातळसं करतो ना तसंच आपल्याला हे पीठ पातळ करायचं। तुम्ही बघू शकताय बघा, छान असं पीठ आता पातळ झालेलं आहे। आपण हे साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये इथे मी थोडं तेल घेतलेलं आहे। त्यानंतर तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायचा आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे मी जिरं घातलेलं आहे। जिरं छान असं फुलू द्यायचं आहे। खमंग फोडणी बसली ना कोणत्याही भाजीची चव दुप्पट होते। त्यानंतर आपल्याला इथे 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत, ते आपल्या तेलावरती सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तेलामध्ये कांदा छान असा परतला गेला ना की गोडसरपणा जो असतो ना कांद्याचा तो कमी होतो। त्यानंतर आपल्याला आता एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपल्या याच्यामध्ये घालायचा आहे। कांदा आणि टोमॅटो छान असे नरम झाले पाहिजेत। आणि त्यानंतर इथे मी लसूण घेतलेली आहे। लसूण इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। त्यानंतर काही मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला। इथे मी हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लाल तिखट मसाला इथे मी 1 चमचा वापरलेला आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तिखट जर जास्त खात असेल तर एखादा चम्मच आणखीन टाकला तरी चालेल। छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक केलेली मेथी घालायची आहे। इथे मेथी मी बारीक चिरून घेतलेली आहे। मेथी जर तुम्हाला चिरायची नसेल तर तुम्ही याच्यामध्ये पानं जरी वापरलीत ना तरीही चालेल। आणि त्यानंतर आताच आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व आपल्याला मसाल्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही मेथीची भाजी एकदा नक्कीच करून बघा। अगदी 1 भाकरी खाणारे 2 भाकऱ्या हमखास खातील, ही माझी गॅरंटी आहे। इतकी ही भाजी चवीला छान लागते। आणि त्यानंतर आपल्याला बेसन घालायचं आहे। बेसन आपले जे घोलून घेतलं होतं ना ते बेसन आपल्या याच्यामध्ये पूर्ण ॲड करायचं आहे आणि फटाफट याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। बेसन शिजेपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरतीच आपल्याला गॅस ठेवून द्यायचा आहे। गॅसची फ्लेम अजिबातही वाढवायची नाही आहे। लो फ्लेमवरती आपल्याला बेसन हे छान असं शिजवून घ्यायचं आहे। बेसन जर कच्चं राहिलं ना तर भाजीची टेस्ट बिघडते, त्यामुळे बेसनही छान असं शिजलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये। बेसन छान शिजलं की भाजीसुद्धा चवीला खूप छान लागते बघा। सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला याच्यावरती लो फ्लेमवरती इथे 2 ते 3 मिनटं छान अशी वाफ येऊ द्यायची आहे। झाकण ठेवल्यानंतर आपल्याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे, जेणेकरून आपली भाजी खाली लागणार नाही, कारण की याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही आहे। पण याला ऑलरेडी आपण तेल छान सुटलं गेलेलं आहे बघा। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे बेसन परतून घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मी मीठ घालायला विसरली होती। तुम्ही जर फोडणीला घालत असतानाच मीठ घातलं ना, ज्यावेळेला कांदा परतत असतो आपण त्यावेळेला मीठ घातलं ना तरीही चालेल। आता 2 मिनटं आपल्याला पुन्हा ह्याला झाकण ठेवून छान अशी दणदणीत वाफ येऊ द्यायची आहे। 5 मिनटानंतर आपण पुन्हा बघूया, तर तुम्ही बघू शकताय बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल। आता इथे आपली भाजी मस्त एकदम तयार झालेली आहे। गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। खाण्यासाठी भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तुम्हाला माझ्या पद्धतीने केलेली ही भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।